3-3.5 किंवा अशा काही वर्षांपूर्वी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलं होतं. हे अंधश्रद्धा तर मी सांगत नाही आहे ना, किंवा मी असं तर काही वेगळं सांगत नाही ना, तर म्हणून मी आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि मला काय भीती वाटायची माहिती आहे, इथे कोणीच दिसत नाही, इथे आपल्याला कोणी कुठेही घेऊन गेलं तर. आई कुठे काय करते ही माझी पहिली मालिका, किंवा न सांगता तुम्हाला रिप्लेस केलं गेलं. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. आज मी तुमच्या भेटीला एक अशी अभिनेत्री आणली आहे. खरं तर तिने आई कुठे काय करते या मालिकेतली विशाखा बनून आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत. पण आत्ता तिची ना एक वेगळी बाजू मला समजली आहे. ते म्हणजे ती नुकतंच म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वी टॅरो कार्ड, रेकी अशा बऱ्याच गोष्टी शिकली आहे. खरं तर 2 गोष्टी असतात. एक तर आपण आवड म्हणून करतो, किंवा आपल्या आयुष्यात असे काहीतरी प्रसंग घडतात किंवा अनुभव येतात ज्यामुळे आपण ह्या क्षेत्राकडे वळतो. या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. मला माझ्याबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. स्वागत करूया अभिनेत्री पूनम चांदोरकर हिचं. नमस्कार. एकतर तू खूप यंग दिसतेस. तुझ्याकडे बघून तुला एवढी मोठी मुलगी आहे या गोष्टीवर बिलकुल सुद्धा बिलीव्ह होणार नाही. मला सांग, काय राज आहे संतूर मॉम, कसं काय हे? पहिली गोष्ट तर छान काम राहणं आणि कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये रॅट रेसमध्ये न उतरणं, म्हणजे शांत राहणं. माझ्याकडे जे आहे ते मी खूप खूप आनंदी आहे आणि खरंच, आणि ॲक्च्युअलमध्ये मी खूप छान, खूप हॅपी आहे. त्याच्यामुळे मला असं काही वेगळं वाटत नाही. सो मेडिटेशन आणि असे छान छान माणसं भेटली की छान सुंदर तुम्ही यंग राहता. ओके, सो खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड, मला माहिती आहे. पण सुरुवातीलाच एक टॅरो कार्ड रीडर आत्ता माझ्यासमोर बसली आहे, तर मला मोह आवरत नाही आहे. काय आहे आज स्पेशल माझ्यासाठी, सांग जरा. जसं मगाशी तू सुरुवातीला सांगितलंस की टॅरो रिडिंग हे स्पेशली मला एक सांगावं असं वाटतं आपल्या प्लॅटफॉर्मवरून. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की भविष्य वगैरे आहे, तर हा आपल्यासाठी गायडन्स असतो, अवेअरनेस असतो. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज असतो, तर तुला एक योग्य मार्ग दाखवण्याचं काम हे कार्ड करतात. आपल्या एनर्जीशी आम्ही त्याला कनेक्ट करतो. तर बेसिकली त्याच्यासाठी खूप छान फोकस देऊन, पण आत्ता इथे आपण कार्यक्रमाची सुरुवात छानपैकी तुझ्यासाठी एक युनिव्हर्सल गायडन्स काय आहे किंवा आजच्यासाठी तो आपण याच्यात बघूया. हे मी पहिल्यांदा करते. आय एम सो एक्सायटेड. सो बेसिकली हा दर्शनासाठी आपण तिच्यासाठी आजच्या दिवसाचा गायडन्स काय आहे किंवा युनिव्हर्स तिला काय सांगू इच्छिते ते बघूया. येस, 1 सेक. फायनान्शियल कार्ड आहे, स्टेबिलिटी कार्ड आहे. खूप छान. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आणि फक्त तू काही गोष्टी पकडून ठेवल्यास त्या तुला फक्त सोडण्याची गरज आहे. आणि त्या 1-2 गोष्टी जर तू सोडल्यास ना, तर तुझ्याकडे स्टॅबिलिटी आहे, फायनान्स आहे आणि ग्रोथ खूप छान आहे. वाव, थँक्यू. थँक्यू. सो त्या ज्या 1-2 गोष्टी आहेत त्या फक्त लेट गो करून टाक, बस. आई ग ताई, पण ह्याच्यासाठी म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग करण्यासाठी एक स्वतःची सुद्धा साधना असावी लागते, फोकस्ड माइंड असावं लागतं, किंवा आपल्याला कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करायचं आहे हा विचार असावा लागतो, बरोबर? तू किती बिलीव्ह करतेस या सगळ्या गोष्टीवर? कारण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय, पीस ऑफ माइंडशिवाय शक्य नाही होत. तुझा किती बिलीव्ह आहे या सगळ्यावर? तू अगदी म्हणजे बरोबर बोललीस की ह्याच्यामध्ये मेडिटेशन ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि टॅरोच्या आधी सगळ्यात आधी मी रेकी शिकले. आय एम अ रेकी ग्रँड मास्टर. सो मी हिलिंग देते, आपण क्रिस्टल सजेस्ट करतो किंवा, आणि यातून सगळ्यात छान असं तू आत्ता स्वतःच सांगितलंस की कोणासाठी आपण काहीतरी चांगलं करतो. कारण मीच नाही, जेवढे कोणी या जगामध्ये रेकी किंवा टॅरो करत असतील ना, तर एकच आहे की तुम्ही कोणाच्या वाईटासाठी काही करू शकत नाही. तुम्हाला ती एनर्जीच मॅच होत नाही, किंवा रेकी देताना पण. त्यामुळे एक होतं की जेव्हा हे केल्यानंतर मला जेव्हा मेसेज येतात की ताई किंवा मॅडम आमचं हे काम झालं किंवा आम्हाला बरं वाटलं किंवा जे काही आहे, त्यामुळे ट्रस्ट मी, हे मला आधी माहीत नव्हतं पण आत्ता कळते ती गोष्ट, किंवा त्यातली खरी गंमत मला कळते की खूप छान वाटतं जेव्हा समोरच्या व्यक्तीचं काहीतरी काम होतं, तिचा प्रॉब्लेम दूर होतं ना, तेव्हा त्याला तर होतोच आनंद, पण आपल्यालाही होतो. ही खूप मोठी गोष्ट मला जाणवली आणि कळली. तर याच्यासाठी मेडिटेशन खूप लागतं. माझं मेडिटेशन असतं, त्याच्याबरोबर त्या ज्या काही सिम्बॉल्स किंवा ते जी काही प्रॅक्टिस असते ती मला रेग्युलर करावी लागते. ओके, पण म्हणजे असं असतं, जर मी ओपनिंगमध्ये सुद्धा म्हणाले की एकतर आधीपासून आवड असते काहींना, किंवा ॲक्सिडेंटली आपण वळतो या क्षेत्राकडे. अभिनय करिअरबद्दल, तुझ्या अभिनय क्षेत्राबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, पण आधी मला याबद्दल सांग की काय घडलं. कारण काय होतं माहिती आहे, आपल्याकडे ना सोसायटल प्रेशर
इतकं असतं ताई की अच्छा चांगलं चाललं आहे ना अभिनयाचं करिअर, हे काय डोक्यात आलं, हे होतं. आणि कदाचित तू बेटर सांगशील, तुझ्याबद्दलसुद्धा हे असं बोललं गेलं असेल किंवा तूही ऐकलं असशील कळत नकळतपणे. यू टेल मी, काय घडलं आणि तू वळलीस याच्याकडे? ॲक्च्युली खरं तर आवड म्हणून किंवा काहीतरी करायचं म्हणून मी केलेलं नव्हतं. एक 3-3.5 किंवा अशा काही वर्षांपूर्वी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलं होतं, व्हेरी ऑनेस्टली. आणि बऱ्याचदा असं होतं की मला ते कुठेही सेटवर किंवा काही गोष्टी आपल्या सांगायला नाही आवडत, कारण की तुलाही माहिती आहे सेटवरचं आपलं वातावरण किती ठिकाणी चांगलं, किती ठिकाणी काही असतं. तर अशा काही गोष्टी आल्या आणि त्यावेळेला माझ्याच मैत्रिणीने मला म्हणजे मी रेकी हिलिंग घेतली होती तेव्हा तो काय प्रकार आहे तो मला स्वतःला ती गोष्ट जाणवली, मला बरं वाटलं. त्यानंतर मी टॅरो रिडिंग स्वतःचं केलं आणि काही गोष्टी ज्या अशा आल्या की त्या अचूक आल्या किंवा मला त्यातून गायडन्स मिळाला. आणि मग असं म्हणजे मी ह्याच्यावर बिलीव्ह करते की युनिवर्स ती गोष्ट तुमच्या समोर आणून ठेवतो, तो रस्ता तुमच्यासाठी तयार करतं, तुम्हाला फक्त डोळे उघडं ठेवून बघावं लागतं आणि चालावं लागतं. तर त्यावेळेला मी थोडी अवेअर झाली, मी माझ्या त्या प्रॉब्लेममधून थोडं स्ट्रगल करून बाहेर पडले आणि त्यावेळेला मी खूप हल्ले होते. मग ह्या गोष्टींनी मला त्यातून बाहेर काढलं. मला असं वाटलं की अनेक वर्ष काही प्रश्न जे माझ्या मनात होते, जी गाठ माझ्या मनात होती आणि आपण ना असं ओपनली नाही जगू शकत. बरोबर. खूप गोष्टी तू मनात साठवून ठेवलेल्या असतात ज्याचा ना आपल्या प्रत्येक नात्यावर खूप इम्पॅक्ट पडतो. आणि ते मला असं वाटलं की हे जर मला आधी कळलं असतं तर कदाचित मी थोडे त्या गाठी सोडल्या असत्या किंवा ते प्रश्न रिलीज केले असते. तर मग यातून दुसऱ्यांना मदत झाली तर मी काही करू शकते का. आणि मग अशा पद्धतीने मी सुरू केलं. तेव्हा मलाही तू आता जसं म्हणालीस की मी स्वतः MA DED आहे, मी टीचर होते. तर हे अंधश्रद्धा तर मी सांगत नाही आहे ना किंवा मी असं तर काही वेगळं सांगत नाही ना, तर म्हणून मी आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणालाच सांगितलं नव्हतं. पण 1 to 1 काही गोष्टी जेव्हा कोणाला केल्या त्यांच्याकडून जेव्हा रिझल्ट आले, मग मला आपल्याच काही लोकांनी सजेस्ट केलं की तू जर सांगितलंच नाही तर कळणार कसं. बरोबर आहे. तू ॲटलीस्ट सांग. आणि हा काही माझा बिझनेस नाही आहे, माझं ब्रेड अँड बटर, माझी ॲक्टिंग आहे, ज्याच्यातून मला अर्निंग होतं. आणि मग हळूहळू मी त्याचं एक पॉवर ऑफ थॉट बाय पूनम असं आपलं इन्स्टा पेज, यूट्यूब चॅनल सुरू केलं. आणि मग त्यातून 1 to 1 असं क्लायंट्स येत आहेत आणि युनिवर्स खूप छान क्लायंट्स माझ्याकडे येतात. अगदी. तू आत्ता म्हणालीस की 3-3.5 वर्षापूर्वी आयुष्यात एक वादळ आलं होतं. इफ यू आर कम्फर्टेबल, तुला शेअर करायला आवडेल? नाही, मी तुला ऑफ द कॅमेरा सांगेल, पण ऑन द कॅमेरा नाही. पण काही गोष्टी त्यातून मी खूप शिकले. म्हणजे खूप आपली माणसं कळली, आपल्या माणसांची खरं रूपं कळली. खूप गोष्टी मी रिलीज करायला शिकले ज्या मी इतक्या घट्ट पकडून ठेवलेल्या दर्शना की खूप त्रास व्हायचा. आणि त्यावेळेला मी खूप त्या त्रासातून बाहेर पडले. त्यामुळे मग त्या असं वाटलं की नाही, ह्याचा तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा उपयोग होतो. आणि ती एक शक्ती आहे जी आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि ती तुम्हाला गाईड करते. तर मला याबद्दल असं ठरवून काहीच नव्हतं, कारण माझं ॲक्टिंगचं किंवा ॲडचं सगळं चाललं होतं, व्यवस्थित आहे. पण मला तर हे आवडायला लागलं आणि मी आता जास्त करून इथे फोकस करते. आणि ना लाईक यू सेड की खूप गोष्टी तू शिकलीस त्यातनं. ताई, आपलं क्षेत्र असं आहे ना, इथे वेळेची डिमांड खूप मोठी आहे किंवा तुम्ही कलाकार तर रोज वेगवेगळ्या इमोशन्स बरोबर डील करत असता. अशा वेळी ना म्हणजे जे काही घडलं अशा वेळी ना आपलं मेंटल स्टेट म्हणजे आपलं म्हणतात ना मानसिक स्थैर्य नीट असणं खूप गरजेचं आहे. मला सांग, तेव्हापासून आत्तापर्यंत इथे तू बसली आहेस, तू तुझ्या मेंटल हेल्थकडे किती लक्ष दिलंस किंवा या गोष्टींनी तुला किती मदत केली मेंटली स्टेबल राहण्यासाठी? जसं मी आता ह्या गोष्टींवर बिलीव्ह करते, कारण मी आधीपासून थोडं स्पिरिच्युअली आहे, मला ह्या गोष्टी आवडतात. हो, म्हणजे मी दासबोधचं वाचन करते किंवा मेडिटेशन करते किंवा मला आता हे चॅन्टिंग वगैरे शब्द आता आले तर आपण नामस्मरण म्हणतो वगैरे, ते मी आधीपासून करते. त्यामुळे मला ना स्टेबल राहायला खूप मदत झाली. म्हणजे अगदी कितीही वादळ असेल तरी सेटवर किंवा कुठेही शूट असेल तिथे चेहऱ्यावरची एक स्माईलही हलू न देता की येस आय एम ऑल राईट, सगळं छान चाललं आहे. पण माझे प्रॉब्लेम्स मला माहिती होते की ते मलाच हँडल करायचे आहेत. पण त्याचं असं काहीतरी म्हणजे कोणातरी सिम्पती घेणं वगैरे तो प्रकार मला आधीपासूनच नाही आवडायचा. पण मला मेडिटेशन हे जसं तू सांगितलं की स्टेबल राहायला खूप मदत केली. कारण तुलाही माहिती की आपलं क्षेत्र कसं आहे, कधी काम असतं नसतं किंवा कोणीतरी काहीतरी छान करते आपल्या बरोबरीचं आणि ते बघून कधीतरी मनात एक थोडंसं माहिती कालवा होते की सगळे करतायत. हां, तर ती गोष्टही मला होत नाही आणि ते मला खूप छान वाटतं. म्हणजे ती करते ना की वाव छान आहे, पण माझ्यासाठी जे आहे ते माझ्याकडे येणार
त्यामुळे तो जो एक कामनेसपणा आला आहे ना तो खूप मॅटर करतो आणि मला ते खूप अनुभव येतात त्याचे. अगदी. तुला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं का नाही? नाही, मी तुला खरं सांगू, मी फार मिडल क्लास आपल्या फॅमिलीमधून आलेले. म्हणजे बाबा पोलीसमध्ये म्हणजे इन्स्पेक्टर होते, भाऊ आहे, त्यामुळे खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. म्हणजे तुलाही माहिती असेल की मुलं घाबरायची बोलायला वगैरे. तर घरात असं काही वातावरण नव्हतं, खूप साधं. कॉलेज झाल्यावर DEDला नंबर लागल्यावर एक टीचर, खूप छान आयडियल प्रोफेशन म्हणून मी तेही केलं. तिथून माझं नंतर डिस्टन्स एज्युकेशने MA कम्प्लीट केलं. त्यामुळे अशा वातावरणातून मी आले होते आणि मी 8 वर्ष रिलायन्समध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ॲज अ मीडिया मॅनेजर जॉब केला आहे. अभिनयात यायच्या आधी? हो. आणि टीचर? टीचरचं म्हणजे सुरुवातीला मी 2 वर्ष शिकवलं, म्हणजे कॉलेज म्हणजे BEd झाल्यावर वगैरे. पण त्यावेळेला ना नाटकाची आवड होती. आम्ही पोलीस कॅम्पमध्ये दिवाळी मेळावा हा खूप मोठा प्रकार व्हायचा नाही आणि खूप त्याला चांगलं वरळी पोलीस कॅम्प नाही, ताडदेव पोलीस ताडदेवला तिथे. तर मग नाटकांमधून कामं करायची, म्हणजे पोलिसांची किंवा असं ॲज अ गेस्ट आर्टिस्ट म्हणून बोलवायचं. तर तिथे चांगले पैसे द्यायचे आणि त्यावेळेला पैसा म्हणजे आपण काहीतरी कमावतो हेच आनंद होता. अगदी थोडेसे मिळाले तरी मी कमावते असं थोडंसं ते होतं. तर मग त्याच याच्यामध्ये पुढे गेले. नंतर लग्न झालं, मग जॉब लागला चांगल्या ठिकाणी. तर मग परत म्हटलं की नाही, आता आपण जॉब करूया. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग फील्ड असल्यामुळे सकाळी 9ला जाणं व्हायचं. घरी येण्याची वेळ काही टायमिंग फिक्स नाही. आज तुम्ही असं सेम. त्यामुळे घरी याचं टायमिंग फिक्स नसायचं. मग 7-8 वर्ष जॉब केल्यावर एका मोमेंटला मला असं वाटलं की हे आपल्याला किती वर्ष करायचं आहे. नाही, मला कोणाच्या प्रेशरमध्ये नाही, मला माझा आनंदामध्ये काम करायचं. आणि तुला सांगायला आवडेल, मला दूरदर्शनमध्ये ना अँकरिंगच्या वेकन्सी निघालेल्या 10 ते 15 वर्षानंतर. आणि मी सहज ॲप्लिकेशन केलेलं, अगदी सहज. म्हणजे काम करता करता असं वाचलं, अरे येत आहे काहीतरी, आपण देऊन बघूया. आणि मला तिथे बोलवलं मला जास्त प्रेशर आलं. कारण की ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून त्यांनी इंटरव्ह्यूज घेतले. मंगला खाडीलकर ताई, याकूब सय्यद असे मोठे मोठे पॅनलवर होते. मी सिलेक्ट झाले. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून 4 अँकर सिलेक्ट झालो आणि मला खूप प्रेशर आलं. त्यांनी मला फोन केला, मला अजूनही आठवते, 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी, आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे वगैरे. आणि मी काहीच बोलत नव्हते. ते म्हणाले, तुम्हाला ऐकू आलं का? मला ऐकू आलं. मला तर टेन्शन आलंय की मी ऑफिसमध्ये काय सांगू. मग मी ॲडमिन आणि HRची परमिशन घेतली की असं मी एक सोशल हे करते. आणि त्यांनी ते परमिशन दिल्यावर मग मी एव्हरी वीकमधून एक दिवस होता माझा, ते करायचे. 12 ते 1 लाईव्ह होतं आणि तिथून काही न करता, मेकअप न काढता तशीच टॅक्सी खाली उभी असायची. मी ऑफिसमध्ये पोहोचायचे आणि माझं काम कंटिन्यू करायचे. सो मॉर्निंगचा तो वेळ मला इव्हिनिंग बसून कंप्लीट करावा लागायचा. सो अशी ती एक सुरुवात झाली. पण अभिनय कसा घडून आला? त्यातही मग मी कामं करत होते आणि ॲड माझ्याकडे मी एक ॲड केली, पहिली ॲड केली. आणि त्यावेळेला हेच दूरदर्शनचं जेव्हा ओळख झाली, मग तेव्हा कॅमेरा पहिल्यांदा फेसिंग काय असतं, म्हणजे कॅमेरा म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. किंवा लाईट्स घेणं काय, अरे बसायचं काय लाईव्ह. आणि बरं, अजूनही मी तो लाईव्ह घेते, एवढी वर्ष झाली. म्हणजे आठवड्यातून 2 वेळेला मी लाईव्ह प्रोग्राम घेते, नो रेकॉर्डेड. त्यामुळे तुम्ही काय माती खाता ते असे सगळे. पण मला ते अजूनही ते थ्रिल घ्यायला आवडतं, म्हणून मी तो कार्यक्रम माझा कंटिन्यू केलेला आहे. आणि मग तेव्हा अशाच ओळखी झाल्या आणि आपलं कोणीतरी सांगितलं आरामनगर, तिथे जाऊन अंधेरीच आरामनगर. तेव्हा पहिल्यांदा अंधेरी काय, आरामनगर काय, मी इथे येऊन ऑडिशन्स दिले. आणि दर्शना, तुला खरं सांगते, मी घाबरायचे, कारण तुला माहिती ते बंगलो, गल्ल्या. आणि मला काय भीती वाटायची माहिती आहे, इथे कोणीच दिसत नाही, इथे आपल्याला कोणी कुठेही घेऊन गेलं तर. म्हणजे इतकं की काहीच माहिती नाही की ऑडिशन तिथे काय बंगलोजमध्ये असतात किंवा कसं काही. आणि मग असं करता करता मी ऑडिशन्स तिथे द्यायला लागले आणि एक ॲड मला मिळाली. मग ती ॲड मिळाल्यावर एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, असं करत करत मी आत्तापर्यंत म्हणजे ॲड्स मी जास्त केल्या, 90+ ॲड केल्या. हो. आणि खूप चांगल्या, म्हणजे महेंद्रसिंग धोनी किंवा असे विद्या बालन ह्यांच्याबरोबर मी छान ॲड्स केल्या. कसा एक्सपिरियन्स एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचं? खूपच छान होता. म्हणजे त्यांना असं बघताना असं वाटतं की किती मोठे आर्टिस्ट, हो काय ऑरा आहे. पण जॉनी लिव्हर सरांबरोबर म्हणजे असं बाजूला बसून त्यांनी माझ्याशी मराठीत गप्पा मारल्या आणि
किंवा रवी किशन त्यांच्याबरोबर मी ॲड केली होती. मला तोपर्यंत माहीत नव्हतं, म्हणजे माझं फोटो सेशन वगैरे झालं आणि नंतर ते आले आणि मी अशी बघत बसले आणि मला सुचतच नव्हतं काय बोलावं. आणि ते माझ्याशी बोलतात की हां कैसे आप क्या करते, मग थिएटरविषयी असं तसं वगैरे. आणि मला काहीच आठवेना दर्शना, मी असं मला असं वाटलं की ब्लँक. पण ही जेवढी मोठी नावं आहेत ना, पण ते खूप डाऊन टू अर्थ आहेत, स्वतःहून तुम्हाला येऊन भेटतात की, त्यामुळे खूप शिकायला मिळालं त्या. आणि एक वेगळंच कल्चर, म्हणजे तिकडचं ट्रीटमेंट किंवा जे आपण म्हणू शकतो आणि आपलं असं तर खूप वेगळं. आणि ना आपण ॲड करतो पण ती अगदी 1-2 दिवसाची कमिटमेंट असते. पण मालिका म्हणा, चित्रपट म्हणा, नाटक म्हणा, हिंदी म्हणा, ही कमिटमेंट जरा मोठी आहे. मालिका विश्वातलं करिअर कधी सुरू झालं आणि कसं? आई कुठे काय करते आणि विशाखा चेंज एव्हरीथिंग तुझ्यासाठी. आई कुठे काय करते ही माझी पहिली मालिका, तुला खरं सांगू. आणि डेली सोप काय असते हे मी तिथे अनुभवलं. आणि ते सुद्धा असंच, मला 1-1.5 वर्षांपूर्वी की काहीतरी मी हिंदीसाठी ऑडिशन दिली होती आणि त्यांनी मला परत कॉल केला, अभिषेक म्हणून आहे, आणि लाईक आपण म्हणतो ऑडिशन देतो आणि काय होणार आहे, म्हणजे माझं असं तेव्हा एवढं काही हे नव्हतं. ते म्हटलं ठीक आहे. त्यांनी परत फोन केला आणि तुला खोटं वाटेल, मी पहिलं मला जे दिलं होतं ते संजनाचं कॅरेक्टर साठी ऑडिशनचा पॅच दिला होता. म्हणजे आता जेव्हा सिरियल बघितल्यावर मी बघते की आमच्या आधीची संजना होती किंवा रुपालीने, त्यांनी ते कॅरेक्टर इतकं गोड केलं, म्हटलं हे नसतं जमलं मला. त्यांनी किती खूप छान केलं ते. आणि तेव्हाही ऑडिशन्स देऊन आले आणि फोन आला मीटिंगला या किंवा गोष्टी फायनलाइज होत गेल्या. आणि मला विश्वास होत नव्हता की खरंच मला बोलवलं आहे. आणि मी डेली सोप करते आणि आई कुठे काय करते हिने हिस्ट्री केली. म्हणजे अजूनही कुठेही गेलं तरी विशाखा ह्याच नावाने ओळखतात. मला खूप ओळख दिली विशाखाने. आणि म्हणजे मी खूप थँक्यू राहील त्या कॅरेक्टरची, पूर्ण टीमची, नमिता ताई आणि ऑल ओव्हर राजन शाही सर, पूर्ण प्रोडक्शनची, की आयुष्यभर एक म्हणतात ना की छान केलं असं. एक अशी भूमिका येते जी आपल्यासाठी लिहिलेली असते. पण आता तू दूरदर्शन करत होतीस, नो डाऊट, ॲड्स केल्या, अनुभव येत राहतो. पण टेलिव्हिजन अगेन, तो कॅमेरा, त्या मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट, ते डायलॉग्स, आणि आई कुठे काय करते ही मालिका जरी मध्ये मध्ये खेळकर वाटत असली तरी अक्षरशः इमोशन्सचा कस होता. रोलर कोस्टर होती ती मालिका. खूप इमोशनल सीन्स होते तुमच्या सगळ्यांच्या वाट्याला. त्याच्यासाठी तू स्वतःला कसं प्रिपेअर केलं होतंस? कारण ना, आपण जेव्हा नवखे असतो ना तेव्हा परफॉर्मन्स प्रेशर खूप असतं. एवढे मोठे कलाकार आहेत आजूबाजूला, त्यांच्यासमोर अगदी अनिरुद्धची बहीणच आता हे परफॉर्म करायचं आहे, तर होतं परफॉर्मन्स प्रेशर? काय प्रिपरेशन होतं? हो, परफॉर्मन्स प्रेशर तर होतं. म्हणजे कॅमेऱ्याची भीती, म्हणजे माझी दूरदर्शन ही जी सुरुवात दूरदर्शनवर झाली आणि जे लाईव्हच्या वेळेला आम्हाला प्रेशर असतं, कारण लाईव्हचा तर माझा खूपच भन्नाट अनुभव होता. म्हणजे माझा पहिलं हे लाईव्ह प्रोग्रॅम आणि माझा इयरफोन बंद पडला. म्हणजे मला जे प्रोड्युसर कमांड्स येतात ना, तो इयरफोनच बंद पडला लाईव्हमध्ये. आणि समोर उमा भिंडे, उमेश भिंडे, म्हणजे मोठे आर्टिस्ट माझ्यासमोर, पहिलाच त्यांच्या म्हणजे आर्टिस्टच. आणि मग मला फ्लोअर मॅनेजर सांगतायत की आता लाईक ब्रेक घे. बरं, ही खूण मला माहिती नव्हती, पण म्हणतात ना की एक युनिवर्सने अगेन गाईड केलं. मला कळलं की आता आपल्याला ब्रेक घ्यायचं आहे, हे याला असं म्हणतात, किंवा फोन आला आहे, तर अशा पद्धतीने मी तो एपिसोड केला. त्यामुळे कॅमेरा तसं मला तेव्हा थोडंसं हे झालं, किंवा ॲड्समुळे. आई कुठे काय करते मध्ये प्रेशर म्हणजे कलाकार, सगळेच मोठे मोठे कलाकार होते, पण सगळे इतके छान होते. म्हणजे मिलिंद दादांनी तर त्यांच्याबरोबर मी दूरदर्शनला खूप आधी केलं होतं एक, त्यामुळे. पण ते इतके छान जेल झाले ना सगळे एकमेकांमध्ये. म्हणजे सुरुवातीला नाही, पण बट ऑब्वियस हळू काही महिने झाल्यावर एकमेकांमध्ये, मग एकमेकांना सांगणं, थोडंसं गाईड करणं, आणि त्यातून खूप छान त्या पद्धतीने. आणि नाटकाचं एक बॅकग्राऊंड असल्यामुळे तसं. एक्झॅक्टली, मी तुला आता तेच विचारणार होते की रंगभूमीवरनं खरं तर तुझी सुरुवात आहे, आणि रंगभूमी ही गोष्ट फार सुंदर आहे. म्हणजे जेन्युनली अनेक गोष्टी या रंगभूमीकडनं कलाकारांना मिळत असतात. मला सांग, तुझ्या बाबतीमध्ये काय आहे? तुझं वागणं बोलणं म्हणा, किंवा तुझा ॲक्टिंगचा ग्राफ म्हणा, किंवा कामाची शैली, हे सगळं रंगभूमीमुळे कसं बदललं आहे किंवा कितपत तू कमवलंयस? रंगभूमीचे तर माझ्यावर खूप खूप अनंत उपकार आहे असं मी म्हणू शकते. जेव्हा कॉलेजमधून मी थिएटर करत होते तेव्हा, तर कमलाकर सोनटक्के, कांचन सोनटक्के मॅडम आणि शिवदास घोडके सर, जे आत्ता आपल्यात नाही आहेत, पण म्हणजे ही नावं जी अभय पैर, म्हणजे याला मी भाई म्हणते, किंवा त्या सुरुवातीच्या काळामध्ये हेमंत भालेकर, हे अशी अनेक चांगली लोकं मला भेटली ना की ज्यांनी मला घडवलं.
म्हणजे शिवदास घोडके सरांकडे आणि त्यांच्याकडे माझं पहिलं नाटक जे आम्ही छोटीशी आशा, जी धारावीच्या झोपडपट्टीमधली रिअल स्टोरी आहे. म्हणजे एका मुलीला कचऱ्याच्या तिथे टाकलेलं होतं आणि एक पॅराप्लेजिक जोडपं म्हणजे अपंग जोडपं तिला सांभाळतं, अजूनही आहे. हो. आणि ॲज पर लॉ तर त्याला तिला दत्तक घेऊ शकत नाही, पण मग ते तिला कसं काय, तर ती पूर्ण स्टोरी होती. आणि त्याच्यावर आम्ही सायनला पॅराप्लेजिक सेंटर, तिथे आमच्या रिहर्सल्स व्हायच्या. आणि म्हणजे हे दुखायचं म्हणजे हे जे आपली आपण म्हणतो ना बरगड्या किंवा हाडं, कारण आम्ही कंटिन्युअसली ती चाकाची खुर्ची, आणि त्यावेळेला मी अजून बारीक होते आणि ते पाठ असतात माहिती ते हो घसपडायचे. हां, अख्खी रिहर्सल्स आमची त्याच्यावर चालायची. म्हणजे मी आणि अभय पैर म्हणून जो त्यात माझा नवरा दाखवला भाई, तर तिथून सुरुवात झाली. आणि तिथे ना खूप छान पद्धतीने शिस्त, म्हणजे तू लेट आलीस की तुला उन्हात उभं करायचं. म्हणजे आज तुम्हाला केलं नाहीस नाही ग, पण आम्हाला ती शिस्त, तेव्हा मुंबईत ट्रॅफिक नव्हतं जेवढं आता आहे. पण तुला खरं सांगू ती शिस्त अजूनही होते. म्हणजे कुठेही सेटवर जाताना किंवा काय, म्हणजे मी प्राऊडली सांगेल की मी कधीही माझ्या कॉल टाईमला लेट नाही गेले. अगदी एखाद दुसरा प्रसंग सोडला तर, पण माझ्या कुठल्याच शूटला मी माझ्या वेळेमध्ये गेलेले आहे. त्यामुळे ती शिकवण तिथे मिळाली. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, सो छान खेळ किंवा अशी बरीच नाटकं केली. आणि आत्ता काही वर्षांपासून तर मी आपल्या मुंबई युनिव्हर्सिटी थ्रू परीक्षक म्हणून जाते नाटकांसाठी युथ फेस्टिवलला. आज 8-9 वर्ष झाले. त्यामुळे ती एनर्जी म्हणजे करायला मिळत नाही, पण बघायला मिळते असं होतं. आणि ना नाटकातली प्रत्येक भूमिका म्हणजे त्याला प्रयोग म्हणतात, कारण रोज तेवढंच तुम्हाला जिवंतपणे ते सादर करावं लागतं. आजवर तू जेवढ्या नाटकांमध्ये काम केलं, सगळ्यात जवळची किंवा ज्याच्यासाठी खूप कस लागला आहे कलाकार म्हणून, तर कोणती भूमिका आहे तुझी ती? म्हणजे हीच जी आता मी तुला म्हणाले की आम्ही ही पॅराप्लेजिक मुलीचं जे आम्ही केलं होतं, तर तो म्हणजे भयानक म्हणजे खूप, म्हणजे लोक बघायला यायची ना तेव्हा आमच्या दोघांना असं बिचारी किती चांगले आहेत पण अपंग आहेत. म्हणजे त्यांना मी खरंच, कारण की तिथे ना अशी खाट होती, छोटीशी आशा ह्या नाटकाचं नाव. आणि त्याचे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे जयपूर, उदयपूर, अहमदाबाद सगळीकडे प्रयोग केले. आणि रिअल अपंग लोकांना घेऊ ना, म्हणजे आमच्यावरती टीम होती, गाडी होती. आणि मी ती अशी खाट असेल ना त्याच्यावर उतरताना सुद्धा जम्प करूनच उतरायचं. किंवा ब्लॅकआउट झाला तरी आम्हाला असं होतं की आम्ही आता ब्लॅकआउट झाला तर पळत पळत जायचं विंगेत नाही, तिथे सुद्धा असं घसरतच जायचं. त्यामुळे ते एक नाटक. आणि दुसरं एक नाटक मला सांगायला आवडेल की अंधी दौड म्हणून आम्ही एक हिंदी नाटक केलेलं, तर त्याचेही खूप बँगलोर, चेन्नई, कोइंबतूर प्रयोग केले. आणि तिथे तेव्हा मी प्रेग्नंट होते. म्हणजे आम्ही नाटकाचे शो सुरू होते, मी जवळजवळ 5-6 महिने म्हणजे डिलिव्हरीच्या आधी मी नाटक करत होते. हो, कारण बारीक असल्यामुळे पोट तेवढं दिसत नव्हतं. जेव्हा थोडं थोडं दिसायला लागलं आणि त्यावेळेला तुला खरं सांगते की तेवढा अवेअरनेस खरंच नव्हता. म्हणजे आत्ता ह्या जे तुम्ही खूप हा मीडिया आहे की बऱ्याच गोष्टी कळतात, त्यावेळेला ना खूप अशा सहज गोष्टी घेतल्या जात होत्या. तर आम्ही नाटक करत होतो आणि आमचे ना रायपूर, बेंगलोर, चेन्नई बरेच शो बुक झाले होते. आणि नंतर मला कळलं की मी प्रेग्नंट राहिले. आणि म्हटलं ऑलरेडी त्याचं नुकसान कसं करायचं त्यांच्यामध्ये. त्यात माझा एक डान्स होता, तो जो हिरो होता त्याच्याबरोबर असं. तर फक्त तेवढा कट केला आणि त्या प्रेग्नेन्सीमध्ये मी हे सगळे दौरे केले. बापरे, घरनं परमिशन होती तुला? हो, म्हणजे घरातून म्हणजे मिस्टरांना जिथे अगेन की तुझी काळजी वगैरे, डॉक्टरनी सांगितलेलं की पूर्ण काळजी. आणि सिरियसनेसपणा इतकं काही, म्हणजे त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये काय काय गोष्टी घडू शकतात हे मला फार नंतर कळल्या. म्हणजे जेव्हा मी घरी थांबले, जेव्हा अभ्यास होतो ना, जेव्हा काही काही क्रिटिकल सिच्युएशन्स बघितल्या, तेव्हा मी म्हटलं ना की युनिव्हर्स तुमच्या आजूबाजूला ही शक्ती आहे ना दर्शनात, ती तुम्हाला खूप तारते. ह्या मला नंतर कळल्या. म्हणजे आज मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला कळतं की मी किती मूर्खपणा केलेला काही गोष्टींमध्ये, किती चुका केल्या. पण कोणीतरी असं आजूबाजूला होतं की ज्याने सांभाळून घेतलं, त्यातून मला बाहेर काढलं, मला असं पडू नाही दिलं. आणि आय एम सो थँकफुल फॉर दॅट. ताई, पण तू नोकरी करत होतीस आणि नोकरी म्हटलं की महिन्याला एक फिक्स्ड सॅलरी आपल्या अकाउंटला येते. ती तू इमोशनल झाली आहेस का जराशी? ओके, सो ती फिक्स सॅलरी सोडून आपण अशा क्षेत्रामध्ये येतोय की जिकडे काम आहे नाही आहे, पैसे म्हणजे कामही क्रेडिटवर चालतं, बरोबर? अशावेळी आपल्या घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो. इकडे खूप दर्शना, म्हणजे मी तुला सांगू, मी जेव्हा मीडियामध्ये काम करत होते तेव्हा एक छान मोठा आकडा मला सॅलरी मिळायची. आणि 1-2 तारखेला तो एक असा मेसेज यायचा क्रेडिटेड.
आणि मग अरे बाई काय करायचं आता आपण, काय काय करायचं. आणि मी एक आठवडा झोपले नव्हते की जेव्हा मी ठरवलं की आता मला पेपर टाकायचा आहे, म्हणजे Resign रिझाईन करायचं आहे. तर मला असं वाटलं की मी काय करू किंवा काय करू. पण अगेन म्हणतात ना, एक आतून इनर तुमचा जो व्हॉइस असतो. घरी मिस्टरांचा खूप छान सपोर्ट आहे, खूप. तर त्यांचं असं होतं की तुला करायची असेल तर कर, तुला सोडायची असेल तर सोड, तुला जे वाटतं ते तू कर. सो त्याच्यामुळे ते एक मला खूप स्ट्रॉंग पाठबळ होतं की मला. आणि मग एका निर्णयाला मी असे आले की नाही, आता मला मिळेल ते, हां, सोडायचं आहे, मिळेल ते मिळेल काम, असं. त्यामुळे आणि घरातून खूप छान, म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हाही, तर माझ्या सासूबाईंकडे मी तिला सोडायचे. आणि तुला तर सांगते की त्यावेळेला जेव्हा क्राईम पेट्रोल किंवा अशा काही जेव्हा एपिसोडिक गोष्टी मला कळाल्या किंवा मी करायला लागले ना, तेव्हा तिची स्कूलची बस 6:30ला यायची मॉर्निंग. तर मला कधी कधी बाहेर पडावं लागायचं किंवा कॉल टाईम लवकरचा असेल तर तिनेही इतकं मला मदत केली की मी तिला 5 वाजता उठवायचे, तिच्या 2 वेण्या वगैरे बांधून तिला सगळं रेडी करून झोपवायचे. की 6:30ला बस आली की मग मिस्टर तिला उठवून मग खाली वगैरे असं. म्हणजे दॅट टाईम तिलाही, म्हणजे तिचंही टाइम टेबल मिसमॅच करणं किंवा काही. पण फुल फ्लेज मी तिच्या 10th नंतरच सुरू केलं. फुल फ्लेज ना. ताई पण मला सांग की ना, पोस्टपार्टम बद्दल अनेक जण बोलत नाहीत की त्यानंतर आलेलं डिप्रेशन किंवा हार्मोनल एवढे चेंजेस होतात. आपल्या आजूबाजूचे सगळे लोक छान काम करत असतात तेव्हाच, आणि आपल्याला कुठेतरी सगळे काम करतात, आपण काय घरी बसलोय. अनेकदा ना डायलेमा असतो की अरे हे पण आवडीचं आहे, हे पण आवडीचं आहे. तुला त्यावर व्यक्त व्हायला आवडेल, तुझे ते डेज इझी होते का? इझी होते. म्हणजे मी खरं सांगू की अगेन आत्ता जेवढं मी काम करते, इनफॅक्ट मी काही कामच नव्हतं केलं, ते फक्त थिएटर करत होते. माझं लग्न झाल्यानंतर मी तेव्हा टीचरचंच, म्हणजे काही शाळांमध्ये जाणं किंवा नाटकामध्ये काम करणं, असं तेच चालू होतं. इनफॅक्ट माझ्या डिलेव्हरीनंतर मग माझी सासूबाईच मला म्हणाल्या की तुला आवडत असेल तर तू काम चालू कर. पण तेव्हा मी तेच अगेन मीडियामध्ये काम करत होते. म्हणजे तोही एक म्हणतात ना, तुमच्या पुढे एक असा रस्ता येऊन जातो की तुम्ही नोकरी करताय. हां. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचं काही बॅकग्राऊंड अगेन मला नाही आहे. म्हणजे आपण एका साध्या मराठी घरातून म्हणजे मी आलेली आहे आणि तिकडचं एकदम डिफरंटली कल्चर की जे ॲडॉप्ट करायला मला काही थोडा म्हणजे म्हणतात ना वेळ लागला की बाबा हे असं कल्चर असतं, हे असे कपडे घालतात किंवा हे अशा पद्धतीचं तिथे सगळे असतात. पण त्यातून मी खूप शिकले. मला माझ्यापेक्षा एक वेगळी पूनम कळली किंवा मला ग्रोथ किंवा पुढे जायला खूप मदत झाली मेंटली पण. बरोबर. त्याच्यामुळे. आणि आर्या बरीचशी म्हणजे वर्षाची झाल्यावर मग मी जॉब, पण तेव्हा हे कॉम्पिटिशन नव्हतं. 9 to 5 जॉब होता. आय एम हॅपी की संध्याकाळी येऊन मी तिला वेळेत भेटत होते असं. आणि रोजचं जसं रुटीन आपलं चालू असं त्याच पद्धतीने सुरू होतं. हां, फक्त डिप्रेशन असं असतं की त्यावेळेला ना बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत, वजन वाढतं, माझंही थोडं वाढलं होतं. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं तेव्हा असं की हां आता कुठे काय करायचं आहे, म्हणजे राहणीमान पण असं आपण राहतो ना, त्यामुळे कसंही. हां, अगदी बरोबर बोलली शब्द, कसंही. त्यातून थोडं बाहेर पडायला जर मला वेळ लागला असं. पण माझी मुलगी खूप गोड होती, तिने कधी त्रास नाही दिला. खूप छान पद्धतीने तिला मॉर्निंगला माहिती असायचं की आता मला आजीकडे जायचं आहे. सो ती वेळ झाली की ती स्वतःच अशी करायची की चला मला आता घेऊन. आणि इव्हिनिंगची तिची एक वेळ होती की जी दादराची इथे येऊन वाट बघायची की आता आई येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे. सो अनेक वर्ष, फक्त 8वी 9वीला नंतर मग मी हे दूरदर्शन करत होते, पण तेव्हाही माझा जॉब वगैरे सगळं सुरू होतं. आणि ना दूरदर्शन, तू म्हणालीस की कॅमेरा कॉन्शियसनेस तेव्हा गेला, पण जेव्हा तू मेन या इंडस्ट्रीमध्ये आली, म्हणजे मी आई कुठे काय करते म्हणते, इंडस्ट्री आपल्याला लांबनं खूप छान वाटते की अरे वा, की ऑडिशन द्यायचं, कामं मिळणार आणि मग करायचं. पण असं नाही आहे. ते ऑडिशन क्रॅक करायला किंवा तिथपर्यंत पोचायला खूप संयम लागतो, किंवा तुमचे कॉन्टॅक्ट्स म्हणा, तुमचं ऑडिशन तगडं असणं हे सगळं खूप गरजेचं आहे. तुझे इनिशियल डेज मला सांग, जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये तू फुल फ्लेज आता काम करणारे ठरवलं, चाचपडत होतीस, जरा भीती होती इंडस्ट्रीबद्दल? जेव्हा मी दूरदर्शन करायला लागले त्यावेळेला मला असेच काही 1-2 कॉन्टॅक्ट्स आले. आणि मी आपली श्वेता पेंडसे, मृणाल दुसानीस, एक सिरियल होती ज्याच्यामध्ये, जेव्हा माझी पहिली सिरियल म्हणता येईल, खूप आधी मला कोणीतरी सांगितलं की अशाच्या ठिकाणी आहे. कोणतं? मी तर नाव घेत नाही त्याचं, पण तिथे मला ऑफिसमधला असा एक रोल होता ज्या वेळेला मला काहीच माहिती नव्हतं, पण चांगला रोल आहे, पुढे स्कोप आहे वगैरे वगैरे सांगितलं. मला. हां.
आणि तुमचं दूरदर्शनच्या डेट्स आम्ही ॲडजस्ट करू, सगळं झालं असं त्यावेळेला. आणि तिथे मला खूप वाईट अनुभव आला. म्हणजे मला एक तर इंडस्ट्री काय माहिती नव्हतं त्यावेळेला. मी तिथे जाऊन आधी सुरुवातीला पेशन्स नव्हते की आपल्याला जसं आत्ता होतं की काही ठिकाणी आपल्याला असं की आपला सीन सकाळी बोलवलं तरी संध्याकाळी लागतो. तेव्हा काहीच माहिती नाही. मग तेव्हा ती चिडचिड की अरे आपल्याला सकाळपासून बोलवलं आणि बसवून ठेवलं आहे. मग नंतर काही जेव्हा आपले सिनियर्स असतात किंवा काही चांगली लोकं असतात तिथून आपल्याला कळतं की आपण एकदा दिवस दिला ना की तो दिला, मग आपण शांत राहायचं. मला अशी वाचनाची आवड होती. मग माझी पुस्तकं माझ्याबरोबर असायची. म्हणजे अजूनही माझं एक पुस्तक माझ्या बॅगमध्ये असतं रोजचं. तर मग तो थोडासा एक हे झालं आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी मला नवीन हे झाल्या. माझं दूरदर्शनच्या डेट्स नंतर ॲडजस्ट करेन असे झाले किंवा न सांगता तुम्हाला रिप्लेस केलं गेलं, अशा काही गोष्टी पण झाल्या ती तुम्हाला. त्यामुळे मला त्यावेळेला ते खूप चाचपडणं होतं की अशाच पद्धतीची ट्रीटमेंट असते की काय इथे. मग तिथून पुन्हा मी बॅकआउट झाले. मग जेव्हा ॲड्सचं सुरू झालं तर ते तर फारच वेगळं बघितलं की तुम्हाला फार छान म्हणजे अगदी रिस्पेक्टफुली ट्रीटमेंट दिली जाते, छान पैसे दिले जातात आणि तुम्हाला खूप चांगली वागणूक दिली जाते. अशा कल्चरमधून मग ते 2 वेगळी कल्चर्स बघितलेले मी. ऑडिशनचं अजूनही नंतर मी बऱ्याचदा असं होतं की अरे सिरियल सुरू झाली तरी माहिती नसेल, बरेच तू नाही आहे म्हणजे माहीतच नाही. जेव्हा असं पण होतं मग एक लॉबी असते काय असते. पण मला फक्त माझी एक स्पिरिच्युअल जी माझ्याकडे एक अटॅचमेंट म्हण किंवा ह्या काही गोष्टींमुळे मी फक्त शांत राहायला शिकले. आणि सुरुवातीला मला असं व्हायचं की मला मिळालं पाहिजे मला, किंवा काही वेळेला ना आतमध्ये कशी ती भीती असायची. पण तुला खरं सांगू मागच्या 2-3 वर्षांमध्ये किंवा काही ती मला असं वाटतं की ती नाही मिळाली ना ते माझ्यासाठी चांगलं नाही आहे किंवा माझ्यासाठी खूप काहीतरी छान आहे. म्हणजे तो जो एक कामनेसपणा आहे, जो एक शांतपणा आहे ना, तो माझ्याकडे खूप आला. तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी फार मॅटर करत होत्या. पण ती भीती आता मला अजिबातच नाही वाटत, अजिबातच नाही. म्हणजे मी तो वेळ ना छान पुस्तक वाचण्यात घालवते, माझ्या मुलीला देते किंवा मला माझा मी टाईम असतो तो. पण हे तू तुझ्यासाठी वाचलंस कधी टॅरो वगैरे स्वतःचं स्वतः? हो. सुरुवातीला जेव्हा आम्ही शिकतो किंवा जेव्हा ती प्रॅक्टिस असते तेव्हा आजचं माझ्यासाठी काय गायडन्स आहे किंवा आज माझ्यासाठीचं, तर ते फक्त मी एकच सांगते. माझ्याकडे रिपीटेड क्लायंट्स आहेत, माझे खूप क्लायंट रिपीटेड आहेत, की तुम्ही त्याला भविष्य नका समजू. म्हणजे असं गायडन्स समजा. कारण अगेन मी हे खूप क्लिअरली करते. कारण बऱ्याचदा असं म्हटलं की जे भविष्य सांगतात मी जे एकदम खूप आहेत ते सुद्धा 99.9च सांगतात. 100%. आज बघूया का तुझ्यासाठी काय मेसेज आहे? बघूया. येस, बघूया तुझ्यासाठी काय मेसेज आहे माझ्यासाठी. हां, ओके. ओके, सो क्वीनचं कार्ड आहे, क्वीन. आणि ही छान जसे तू म्हणशील ते की नेचर आहे. ते म्हणतात ना की तुम्हाला सगळं फुलफिल झालेलं आहे. वाव, जे तू सुरुवातीलाच म्हणालीस की आय एम हॅपी. येस येस येस. तशाच किती ॲप्ट आलं हे कार्ड. आजचा दिवस की म्हणजे आजच्या दिवसाला जर तू म्हणजे ती एनर्जी कनेक्ट केली तर तिच्याकडे सगळं काही आहे. ती नेचरमध्ये आहे, तिची फायनान्शियली स्टेबल आहे, ती काम आहे आणि ग्रोथ म्हणजे जी आपण म्हणतो ना की झाडं नेचर, तर त्या पद्धतीचं एक फुलफिलमेंट असं कार्ड. किती मस्त आलं जे तू सुरुवातीलाच मला म्हणाली होतीस की आत्ता मी खुश आहे आणि छान आहे, मी हॅपी आहे. हो. वा वा वा, मस्त. खरं तर ना ही जी मॅच्युरिटी आहे ना की आता आपल्याकडे आहे त्याच्यात आपण समाधानी राहूया, ही खूप लवकर नाही येत. म्हणजे त्याच्यासाठी अनेक गोष्टींचा स्ट्रगल करावा लागतो किंवा अनेक इमोशनली स्ट्रगल करावा लागतो. मला सांग, तुझा इमोशनली म्हणा किंवा कामासाठी म्हणा, फायनान्शियली म्हणा, इतक्या वर्षात कधी स्ट्रगल झाला आहे? हो, झाला आहे ना. इमोशनली म्हणजे जसं मी म्हटलं ना जॉब, म्हणजे अगदी मी तर 9 to 5 म्हणाले, पण तरीही ते इतकं सोपं नव्हतं. कारण की ते एकदम डिफरंट कल्चर होतं. त्या कल्चरला तुम्हाला अडॉप्ट करणं ते सुद्धा खूप. आणि बऱ्याचदा बघ आत्ता ह्या गोष्टी कळतात, पण जेव्हा तुम्ही नवीन असतात त्यावेळेला ना त्या एका सराउंडिंगमध्ये किंवा त्या एका क्लासमध्ये ना आपल्याला असं आपण खूप मागे वाटतो. बरोबर. खूप बॅकफिअर येतं की आपण म्हणजे बोलण्याची भीती वाटते. तुम्हाला सगळं येत असतं पण तुम्हाला बोलण्याची भीती वाटते. तर हे सगळं मी अनुभवलं आहे.
हे सगळं मी अनुभवलं आहे. त्यामुळे फायनान्शियली पण आता मी काय गोष्टी सांगू असं नाही, पण अशा 2-3 गोष्टीत की जे माझी स्वप्न होती ती मी पूर्ण केली. आणि हेच की मला ही गोष्ट हवी होती आणि ती माझी पूर्ण झालेली आहे, हे तर मी 100% सांगू शकते असं. त्यामुळे मी म्हटलं ना की तुम्ही काय ठरवता, म्हणजे मला त्यावेळेला गायडन्स कसं घरामध्ये पण असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की जसं आत्ता होतं की ह्या IQ टेस्ट दे किंवा हे करा ते करा, तुम्ही ते नव्हतं. तुम्ही चाचपडत ओके ही स्ट्रीम का, म्हणजे काही लोकांनी गायडन्स करणं. आणि दर्शना मला सांगायला आवडेल ना, मला इतकी चांगली माणसं भेटली की ज्यांनी मला खूप शिकवलं. म्हणजे म्हणतात ना की रस्ता दाखवला, गाईड केलं, पुढे आणलं. त्यामुळे काही अशी भेटली, काही खरे चेहरेही कळले. पण अगेन मी हेच सांगेल की ते माझ्यासाठी चांगलं होतं. बरोबर. कारण त्यातून मी स्ट्रॉंग झाले, बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे मी म्हणते ना की अशी माणसं जी असतात ते तुम्हाला स्ट्रॉंग करतात. अदरवाईज तुम्ही स्ट्रॉंग नाही होत, तुम्ही तिथेच रडत बसता. बरोबर आहे. तर त्यातून बाहेर यायला ही ज्यांनी मला मदत केली, जे माझ्याशी त्यावेळेला तसे वागले असतील, त्यांचे मी आभार मानते. आणि ना आई कुठे काय करते सारखी तू सिरियल केली जी इतकी वर्ष चालली, इतकं छान कॅरेक्टर होतं तुझ्यासाठी विशाखा. असं होतं ना जेव्हा एखादं चांगलं कॅरेक्टर, चांगला प्रोजेक्ट वाटायला येतो, तो संपता असं वाटतं की आता याच्या पुढे करिअरचा ग्राफ बदलेल, खूप ऑफर्स येतील किंवा आपला विचार केला जाईल किंवा आपल्याला एक वेगळं स्टँड आउट मिळेल इंडस्ट्रीमध्ये. पण अनेकदा ना असं आपल्याला वाटतं पण होत नाही, राईट? तुझा यावर काय से आहे? तुझ्या अकॉर्डिंगली आई कुठे काय करते नंतर तुला हव्या तशा ऑफर आल्या का नाही आल्या? नाही आल्या. तू बरोबर बोललीस की आता असं वाटतं की सिरियलची काय लाईन लागेल, क्राफ्ट बदलला. हां, पण असं काही नाही. काही ज्या आल्या त्या रोलमध्ये मी फिट बसत नव्हते. किंवा तुला सांगू, अजूनही आपल्याकडे काही वेळेला फायनान्स जे बजेट सांगितलं जातं हे तर हे यूट्यूब वगैरेचं तर काहीही सांगतात, पण जेव्हा तुम्हाला ते जे इतकं कमी सांगितलं जातं ना की तुम्हाला असं वाटतं की अरे तुम्ही एवढी वर्ष जेव्हा शिकता, तुम्ही आता नवीन नाही आहात. तुम्ही जेव्हा नवीन असता तेव्हा त्या बजेटवर तुम्ही काम करता, पण आता इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्सनंतर तुम्हाला जेव्हा ते बजेट ऑफर केलं तर तेव्हा असं वाटतं नको. एक तर तुम्हाला त्या भूमिकेचं समाधान नाही आहे, पैशांचं समाधान नाही आहे, मग का तिथे 13 आणि 14 तास तुम्ही काम करणार, असं झालं. पण असं काही आई कुठे काय करते संपल्यानंतर अशा काही विशेष भूमिका खूप चांगल्या अशा काही माझ्याकडे आल्या नाही. आले तर मला आवडेल, पण अगेन काहीतरी त्यात करण्यासारखं काहीतरी चांगलं पाहिजे. कारण ही भूमिका किंवा हे ना मला खूप असे अजूनही कुठेही गेलं तरी अगं विशाखा या, आणि त्याचे प्रेम अजूनही मिळतं ना, तर तो ग्राफच वेगळा होता असं. पण तसं काही झालं नाही. म्हणजे इनफॅक्ट दुसऱ्या सिरियलचं जर तू असं काही म्हणालीस तर त्यामुळे होतं ते. हां, आपल्याला वाटतं. आणि बऱ्याच सिरियल येतात आपल्यालाच वाटतं की अरे आपण कुठेच फिट बसत नाहीये का, हा पण एक मुद्दा येतो. मग आपल्याला काही आपण अप टू द ह्याच्यात नाही आहोत का, असंही येतं. पण नंतर मग मला असं वाटतं की नाही, हा वेळ मला आता ह्याच्यासाठी आहे. पण तू बिलीव्ह करतेस की आपण जाऊन अप्रोच करावा कामाला? केलंयस तू कधी? मी सेटवर वगैरे जाऊन नाही केलं मला असं बऱ्याचदा. कारण तुला सांगू, मी विक्रम काकांची म्हणजे विक्रम भोकले सरांची मुलाखत आम्ही दूरदर्शनला 2दा घेतली होती. तर खूप छान, म्हणजे मला ते जे रागीट आणि असं जे एक सांगितलं होतं ना, ते इतके छान बोलले आहेत ना. त्यांनी मला सांगितलं की आपण ॲक्टर आहोत ना, किंवा कोणतंही ॲक्टरच नाही, मी हे काम करते हे जाऊन सांगायला लाज कसली असं. त्यामुळे मी असं फोनवर वगैरे म्हणजे सांगितलेलं आहे की मला आवडेल काम करायला, पण असं सेटवर वगैरे जाऊन किंवा असं कुठेतरी कॉफीला जाऊन भेटणं ते मला नाही जमत. किंवा 1-2 अशा हिंदीच्या पण ऑफर्स आल्या होत्या ज्या थोड्या बोल्ड होत्या आणि मी नाही कम्फर्टेबल आहे. मग असं वाटतं आपलाही वेळ घालवा आणि तिथे जाऊन आपण घाबरणार किंवा आपल्याला ते आपल्या नियमातच नाही आहे, तर तिथे जाऊन त्यांचाही वेळ घालवा आणि मग आपण अजून काहीतरी एम्बॅरसिंग सिच्युएशन क्रिएट करा. तर मग मी त्यांना नाही म्हटलं त्या भूमिकांना. आणि माझ्याकडे एवढ्या ॲड्सच चांगल्या म्हणजे केल्या आहेत किंवा केल्या, तर त्यामुळे असं वाटलं की ठीक आहे. ओके. रिजेक्शन मी हॅपी आहे. रिजेक्शन आलंय? हो. सुरुवातीला तुला सांगू, मला इतके रिजेक्शन आले आहेत ना. शुभांगी लाटकर, आपल्या शुभांगी ताईने एकदा आमची मीटिंग होती, म्हणजे हेमंत भालेकर सर काहीतरी काम होतं तर मीही होते. आणि मी सहज सांगितलं की म्हटलं हे ना काही नाही, कोणी घेत नाही. तेव्हा तिने सांगितलं किती दिलेस? 100 दिल्यास ना
तर एक क्रॅक होईल. मग असं वाटलं की नाही, आपण खूप जास्त अपेक्षा किंवा माहिती नसते ना, बरोबर. मग तेव्हा असं वाटतं की नाही. पण मला ॲड्समध्ये मी हे सांगते की तिथे ना क्लायंटला जर ते ओके वाटलं ना की तुम्ही कशाही असा, तुम्ही सिलेक्ट होता. बरोबर. आणि सुरुवातीला मला हेही असं आलेलं की जसं तुलाही माहिती आहे आपली इंडस्ट्री की कॉम्प्रोमाइज आणि या ज्या काही गोष्टी, म्हणजे आता ह्या ज्या काही चळवळी वगैरे निघाल्या त्यातून काय काय बाहेर आलं आणि काय तो मुद्दा वेगळा. पण हे होतं आणि त्यावेळेला आपण असं, तेव्हाही मी ठाम होते की मला चांगलीच कामं करायची. मग त्यावेळेला असं व्हायचं की अरे तुमच्यापेक्षा खूप चांगल्या आहेत किंवा काय. सो मी अगदी प्रेमाने सांगायची की येस त्यांना घ्या, त्या माझ्यापेक्षा छान करतील. त्यामुळे मला एक, आणि मी असे काही प्रोजेक्ट केलेत की मला असं वाटायचं की ते मला नाही मिळणार आणि ते मिळाले. जसं की म्हणजे मी एक सर्फ एक्सेलसाठी किंवा आता तुला म्हटलं ना की विद्या बालन आणि यांच्यासाठी, म्हणजे मी इतक्या पटकन ते असं ऑडिशन दिलेलं की मला असं वाटायचं की नाही काय होणार आहे आपलं. आणि ते क्रॅक झाले, मला त्यांनी बोलवलं, म्हणजे फायनल झाले मी, असं झालं. त्यामुळे ते एक वेगळाच हे होतं की कधी तुला काय मिळेल ना सांगू शकत नाही, असं आहे. अशा पद्धतीने. पण जिव्हारी लागतात ना हे ऑडिशन, की आपण का रिजेक्ट होतोय किंवा आपल्याकडे का काम येत नाहीये. हा, जिवारी तू लागायचे. विचार करतेस पण त्याचा? मी आधी करायचे मी, कारण मला असं वाटायचं की तेव्हा इतक्या सिरियल्स, मला प्रश्न पडायचा की एकतर आपण एकदमही हे नाही आहोत किंवा कुठलं आहे ते, म्हणजे ज्या एजमध्ये आहोत तर त्या भूमिका अनेक आहेत गं. बरोबर. खूप येतात. मग तुम्हाला कामच येत नाही आहे की तुम्ही कुठे फिटच बसत नाही आहे की तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये चहा कॉफीला जात नाही आहात किंवा कुठे काय किंवा काहीतरी आहे का. पण आत्ता नाही, म्हणजे हे मागचे 1-2 वर्ष तर मला खूपच, म्हणजे आई कुठे काय करते संपल्यावर पण मला काहीच वाटलं नाही. म्हणजे हां, सिरियल संपली त्याचं वाईट वाटलं, पण त्याच्या 1-2 महिन्यानंतर काही ऑडिशन्स दिले, काही नाही आले किंवा काही सिरियल सुरू झाल्या. पण आता मी काम असते, म्हणजे शांत असते. कारण आता माझ्याकडे कसं होतं की माझे लाईव्ह कार्यक्रम असतात किंवा इतर गोष्टी. मला फक्त एक आहे, मला काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्या रॅट रेसमध्ये असले नसले तरी मी काहीतरी रोजचा माझा दिवस छान जातो आहे, मी काहीतरी छान काम करते. किंवा आज मी माझ्या क्लायंटचं रीडिंग केलं, आज मी कोणाचं काउन्सिलिंग केलं किंवा आज माझा लाईव्ह प्रोग्राम घेतला, तरी मी ते काम करते. ती एनर्जी मला खूप आहे. आणि इनफॅक्ट त्यात फॅमिली इतके मॅटर करते की माझ्या सासूबाई, माझा नवरा, माझी मुलगी, हे सगळे मला खूप सपोर्ट करतात. कारण आत्तासुद्धा मी काही महिन्यांनी 15 दिवस माझ्या एका कामासाठी पुण्यात असणार आहे. तरी मी बिनधास्त माझ्या मुलीला माझ्या सासूबाईंवर सोडून जाते. त्या आईसारखी तिची काळजी घेतात. त्यामुळे हे खरं तर शक्य झालं आहे. ताई, तू जेव्हा या क्षेत्राकडे वळलीस, म्हणजे अभिनय आहे नो डाऊट, पण जेव्हा तू हे टॅरो रीडिंग किंवा रेकी या सगळ्या क्षेत्राकडे वळलीस तेव्हा ना नो डाऊट आपल्याबद्दल सगळेच नाही चांगलं बोलत. देर आर फ्यू पीपल ज्यांना असं वाटतं की अरे ही काय बुवाबाजी आहे किंवा आता हे काय नवीन खूळ डोक्यात घातलंय. तू ऐकलंस तुझ्याबद्दल कधी असं काय कोणाकडनं, मित्रमंडळींकडनं किंवा सर्कलमधनं का नाही? नाही, म्हणजे 1-2च ऐकले असं. पण मी फार लक्ष नाही दिलं. पण बाकीच्यांचा मला सपोर्ट खूप छान आला. म्हणजे आपलेच, म्हणजे जे अगेन आपल्या रिलेटेड या क्षेत्रातले आहेत, त्यांनीसुद्धा 1-2 लोकांनी जे घेतलेलं आहे तर त्यांनीसुद्धा मला की येस ती वर्क करते किंवा आम्हाला जाणवलं अशा पद्धतीचं. किंवा म्हणजे हे तू म्हणालीस ते मला 1-2 लोकांकडूनच असं आलं. त्यामुळे सुरुवातीला मी जरा घाबरत होते की सोशल मीडियावर कसं टाकावं. हां, म्हणजे माझं जे पेज वगैरे किंवा इमिडिएट जज केलं जातं, अरे अभिनय क्षेत्र सोडलं का, म्हणजे येणारे ऑफर असतील ते आपण जातील की आता ही वेगळंच करते. तुला माहितीये का, आता लोक जेव्हा भेटतात ना आपल्याला, म्हणजे आपल्या क्षेत्रातली नाही म्हटली तर इतर, आता काही नाही करत. म्हणजे मला असं वाटतं की आई कुठे काय करते किंवा काय, त्याच्यानंतर लोकांना असं वाटतं की आता आपण काहीच करत नाही, काय करत नाही. बरोबर. म्हणजे प्रश्न काय असतो, आता काही नाही करत असं होतं. हां, की आता एक सिरियल केली आता झालं संपलं. त्यामुळे ही बाकीची कामं त्यांना माहीत नसतात. पण मग तेव्हा आपलेच काही लोक होते ज्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्या मुलीनेच मला ते सगळं पेज वगैरे सगळं क्रिएट करून दिलं वगैरे. आणि मग ज्यांना ह्याचा अनुभव आला त्यांनी सांगितलं की तू सांग, कारण की हे काय तू असं कोणाच्या मागे लागून किंवा आज माझे क्लायंट नाही आहे. आता हे सुद्धा माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते माझ्या वेळेप्रमाणे मी बघते. असं आहे की आज माझं शूट नाही आहे किंवा काही नाही आहे, कारण खूप घाईघाईमध्ये बघणं मला नाही जमत. बरोबर. हां, म्हणजे शांती नाही किंवा काही. भलेही तुमच्याकडे 100 50 आहेत पण त्यांना त्याचा
फायदा झाला झाला पाहिजे त्यांना, काहीतरी त्यातून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे असं आहे. आणि शेवटी हे सगळं एनर्जीवर डिपेंड आहे. आणि लेख सुद्धा या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे का? नाही. तिने आता केलं ना का? तिने 2 ॲड केल्या. एक तर स्वप्नील जोशी बरोबर आहे ती, आणि ते सुद्धा त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितलेलं त्या एका कॅरेक्टरसाठी, म्हणजे तिच्या आईच्या. आणि त्यात मी सिलेक्ट नाही झाले आणि त्यांना अशीच मुलगी बघत होते. तर म्हटलं पाठवून बघू का, आणि तिचं त्यांना खूप आवडलं. सो ती या क्षेत्रात नाही, ती HRचं तिने पूर्ण केलेलं आहे. तर आता इंटर्नशिप ती वगैरे ग्रॅज्युएट झाली आहे. ओह गॉड, मला विश्वासच बसत नाहीये. बट आय फॉलो यू ऑन इंस्टाग्राम, सो मला माहिती आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे मुलगी तुझी. आई शपथ, म्हणजे फारच कळतं वय तिचं आता. आणि ती पण खूप, म्हणजे म्हटलं ना की तिचं लॉकडाऊनचे जेव्हा होतं तेव्हा तिचं तर 10th 11th 10th होतं, त्यांच्या बोर्ड्स, मग त्या सगळ्या ऑनलाईन वगैरे, तर तोच पिरियड. आणि मग तेव्हाच हे जेव्हा मी फुल फ्लेश करायला वगैरे लागले, सुरुवात केली. पण तिनेही खूप छान सपोर्ट वगैरे करते आणि घरात मिस्टरांचा वगैरे खूप छान. ताईचं मी तुला विचारलं की तुझ्या गोष्टीतला किंवा तुझ्या आयुष्यातला एखादा दिवस तर तुला पुसायची संधी मिळाली किंवा बदलायची संधी मिळाली, मे बी ती सिच्युएशन, तर तुला कोणता दिवस किंवा ती सिच्युएशन बदलायला किंवा पुसायला आवडेल? असं एक दिवस नाही, पण मला असं वाटतं की जर असं काही असेल तर ज्यावेळेला आपल्या लोकांना आपण वेळ देत नाही ना, ती म्हणजे त्यावेळेला असं व्हायचं की आईला सुद्धा, म्हणजे किंवा आपल्या लोकांना जेव्हा आपण वेळ देऊ शकत नाही किंवा जे कॉन्फ्लिक्ट मनात असतात, तर ते काही दिवस मला आवडले असते की ते पुसून तिथे छान अजून त्यांना वेळ देणं किंवा त्या गोष्टींना जाणून समजून घेणं, या गोष्टी मला आवडतील. बाकी अदरवाईज तर खूप गोष्टी वादळ येत असतात, पण अशी एक शक्ती जिने मला म्हणतात ना नेहमी माझा हात घट्ट पकडून ठेवला, की ज्याने मला पडू दिलं नाही. ट्रू. असं आहे. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. ओके, सो मला सांग, PNG स्पेशल तुझी शाईन मुमेंट मला जाणून घ्यायची आहे. एक मुमेंट असते आपल्यासाठी, त्या अनेक मुमेंटही असतात की ज्या गोष्टीमुळे, ज्या भूमिकेमुळे किंवा ज्या दिवसामुळे आपलं आयुष्य बदलतं, म्हणजे आपण शाईन होतो. तर तुझ्या गोष्टीतला तो कोणता शायनिंग मुमेंट आहे की जे घडलं आणि तू शाईन झालीस असं तुला वाटतं? विशाखा. हो. आई कुठे काय करते, म्हणजे त्या भूमिकेने मला खरंच खूप काय दिलं. म्हणजे आज एवढ्या ॲडचं कसं तर तुलाही माहिती आहे की TV चालू आहे आणि ती निघते किंवा तुम्ही डिजिटली बघता, म्हणजे एवढ्या लोकांवर काम केलं तरी होतं. पण सिरियल कशी घराघरात आणि ती स्पेशली बघितली गेली, त्यामुळे विशाखाने मला खूप ओळख दिली. म्हणजे अनेक ठिकाणाहून ओळख दिली. आणि अजूनही म्हणजे मला जे मेसेज यायचे किंवा जेव्हा मध्ये माझं कॅरेक्टर थोडं कमी केलं होतं किंवा असं माझं आणि केदारचं भांडण दाखवलेलं, तेव्हा बऱ्याचदा की तुम्ही डिवोर्स नका घेऊ, हे नका करू, तेव्हा इतके इमोशनली मेसेज वगैरे आले होते. तर मी खूप केलं, पण मी त्या प्रोडक्शनचे किंवा जेव्हा सिलेक्शन झालं त्या संपूर्ण टीम किंवा सगळ्या ह्याचेच नेहमी आभारी राहील की ती माझ्यासाठी एक शाईन मुमेंट आहे. क्या बात. म्हणजे अजूनही ते लोकांचं प्रेम मिळतं. किती मस्त. आणि ना जेन्युअनली ताई, आपण जर आज गप्पा मारल्या नसत्या तर मला तुझ्याबद्दल एवढं कळलं नसतं, कारण आई कुठे काय करते त्या सेटवरच आपण बोललोय जे काय बोललोय ते. आणि तू 3 वर्ष हा जो अभ्यास करतेस तोही मला फार आवडला. 3 वर्ष आधीपासून आहे, पण आता जरा सगळं वाव. आणि जेन्युअनली ताई तुझी ही जर्नी मला खूप आवडली आणि मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण ही जी जिद्द आहे ना की मी रोज काहीतरी वेगळं करत राहणार किंवा पॉझिटिव्ह करत राहणार, ही खरंच कायम ठेव. आणि एक वाईब आपण पास ऑन करत असतो. आज तुझ्याकडनं तुझ्याशी बोलताना मला पूर्ण वेळ या एपिसोडमध्ये जाणवत होती. ट्रूली खरंच थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. सो जाता जाता काय आहे माझ्यासाठी परत एकदा तुझ्या सगळ्या टीमचे आणि तुझे खूप आभार. कारण आर प्लेजर. खरंच सिरियसली मला खरंच आवडलं की मी या प्लॅटफॉर्ममुळे अशा अननोन गोष्टी मी सांगू शकले, काही इमोशनल मुमेंट्स किंवा काही. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे बघताना लांबून बघणं आणि तुम्ही जेव्हा गोष्टी तुमच्या कळतात तो थोडासा फरक पडतो. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, की तुमचा रोजचा दिवस फक्त आणि फक्त आनंदात कसा जाईल याच्यावर फोकस करा. बाकी सगळ्या गोष्टी ना युनिवर्समधून घडत असतात, तुम्हाला मार्ग दाखवत असतात. आजचा माझा दिवस छान गेला ना, बस बाकी काही नको. खरंच. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत.
अगदी. आणि मस्त वाटलं हे ऐकून, कारण आपण ना खूप कॉम्पिटिशनच्या मागे पळत असतो. हे करायचं, ते करायचं, ते करायचंय. आणि हे सगळं करत असताना आपण हे का करतोय, ॲट व्हॉट कॉस्ट, हा प्रश्न अनेकदा पडत असतो की का करतोय आपण. जर आपल्याला मेंटल पीस मिळणार नसेल, मी जे कमवते ते जर मला माझ्यावर खर्च करता येणार नसतील, तर का करतोय. आणि जेन्युअनली तू आता खूप छान म्हणालीस की तुमचा अख्खा दिवस तुम्ही आनंदी कसा घालवाल हे खरंच खूप महत्त्वाचं म्हणजे आहे. दर्शना बऱ्याचदा असं होतं की मी काहीच करत नाही म्हणून रोजच्या घरी असलेल्यांना म्हणजे किंवा घरी डिप्रेशन येतं, पण बरोबर. आज मला सांग, आज मी छान उठले, मी माझं जर तू कधी माझ्या ब्लॉगमध्ये बघशील तर माझी झाडं आहेत, हो. सासूबाई त्यांची काळजी घेत असतात माझ्या, म्हणजे त्या फुलाला बघितलं तरी मला खूप छान वाटतं. आज मी तिथे बघून सकाळची ती झाडं बघितली, ती एनर्जी आहे की तू कनेक्ट करतेस. आज मी छान केलं, आज मी एखादा पुस्तकाचं 2 पानं नाही, चल मी आज वेबसिरीज बघितली, पण आज मी टाईममध्ये मी छान आहे ना, काहीतरी मी आज कुठेतरी कोणाचं तरी ओव्हर थिंकिंगनं टेन्शन घेतलंय, बसलंय आणि काय काळजी करत बसलेलं काहीच नाही. तुला फक्त एक जस्ट सांगते की मी ऑफिसमधून येताना मला सूर्यास्त किंवा ते जे सांजवेळ म्हणतात ना, ती खूप आवडायची. आणि मला असं ती बघायला म्हणायचं नाही, हे खूप वेळ ऑफिसमध्ये बसून मला नाही हे करायचं, पण आता शूटच्या किंवा आता मी फ्रीलान्स करते तर माझं ती संध्याकाळ मी बघू शकते, हा सुद्धा मला आनंद आहे. किती मस्त, खूप छान. जेन्युअनली मला आवडली ही गोष्ट ताई. पण वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि जाता जाता मला एंजल उत्तर देणार आहे का? हे काय असतं एंजल आन्सर? हे एक एंजल कार्ड्स म्हणून आहेत आपल्याकडे, 3-4 आपले वेगवेगळे डेक, एक शिवा डेक आहे, एंजल डेक आहे, ते बाकीचे घरी आहेत. फायनान्शियल गायडन्ससाठी एक वेगळा डेक असतो आणि त्याच्यातून तुला कधी कधी ना, आता जसं मी तुला म्हणाले, एखाद दुसरी गोष्ट जी तू सुरुवातीला म्हटलं पकडून ठेवली, ती तुझी तुला माहिती, ती फक्त एक कुठेतरी ना आतमध्ये असते की जी आपण कोणाला सांगत नाही. करेक्ट. असं आहे. ती गोष्ट कुठली असेल. आता ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे कार्ड्स असतात, तर फक्त मी एक तुला एंजल गायडन्सचं फक्त तुला सांगते आज. हे सगळं क्लेन्स पण करावं लागतं. हो. आता मी इथे आणल्यावर मी घरी जाऊन क्लेन्स करणार ना. किंवा आता जे ब्रेसलेट्स असतात त्यांना पण क्लेन्स करावं लागतं. हां, आता ह्याच्यामधून फक्त तुझ्यासाठीचं काही एंजल गायडन्स आहे का ते फक्त एक जस्ट हे करते. आता इथे फक्त फार याच्यामध्ये आहे, पूर्ण फोकसली आपण नाही करत आहोत, पण एक जस्ट एक इट्स अप टू यू. तू जे काही डिसाईड करशील, काहीतरी मनात प्रश्न चालू असेल तर असं आहे. इट्स अप टू यू. इट्स अप टू यू. बऱ्याचदा तुला येस नो असं काही कन्फ्युजन असतं, तर त्याचंही आपल्याला इथे येस किंवा नो मध्ये आन्सर मिळतं की ओके ही गोष्ट कर तू, असं आहे. सो छान, आपल्या एनर्जीशी कनेक्ट झाल्यावर कार्ड छान आन्सर. मला या इंटरव्ह्यूच्या पलीकडे नक्की तुला भेटायला आवडेल ताई. मलाही आणि मी तुझी एनर्जी अशी छान राहू देत, असंच छान मोठी हो. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट ताई. थँक्यू.